माझी पूजा न करता डोंगराची पूजा करायला जरा पाहतो सोय गवळ्याची. आणि मग काय इंद्राच्या हातात फॉर्म होता, त्यानं फॉर्मवर सही केली वरुणाच्या आणि सांगितलं असा पाऊस पाड की हत्तीच्या सोंडेवानी धारा पडल्या पाहिजे. शिळा वर्षल्या धारी मेघ जो कडाडीला, शिळा वर्षल्या धारी शिळासारख्या अशा धाराची धारात पडल्या गारा. थाड 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 वाजू लागलं. शहाणी माणसं होते म्हणले आपण कृष्णाचं ऐकलं, चूक केली रे, लेकरू वाटलं आवडीनं करायले, त्याच्या काही विरोधात जाव. पण आता एक वाचत नाही, एक कस करायचं का नाही? काय नाही म्हणले लावा काठ्या. आणि काठ्या लावल्या बरोबर हे ने गिरी गोवर्धन उचलिला, रक्षिले गोकुळ नखी धरी लागे रे, निर्भय लोकपाळ अवतरले हारे. जय देवा कृष्णनाथा राई रुक्मिणी कांता, आरती ओवाळीन तुम्हा देवकी सुता. तुकोबाराय निघालेली आरती. निरक्षिले गोकुळ नखी धरी लागिरी, नखावर पर्वत धरला. तिथेही काही लोकांना अहंकार झाला, आम्ही काठ्या लावल्या, आम्ही हात लावलाय, कोणी डोकं दिलंय आणि या नखच लावले. त्याच्याच नखाव टेकला आणि यायच्या डोक्यावर पर्वत असतोय. बैलगाडीमध्ये सोयाबीन टाकलं, चालली पाचोडला गाडी बिटाला खेड्यातून एका. पण मालकाची गाडी निघाल्यावर कुत्र्यान दररोज सांभाळून हे गाडी संग निघाली. पण त्याला मुरम्यातलं कुत्र भेटलं. आता मुरम्यातलं कुत्र भेटलं ते जरा असं खपक्या होतं, त्याला माहित होतं आपल्याला तोडीत आहे म्हणून हे कुत्र त्याच्या बैलगाडी खाली गेलं. बैलगाडी खाली गेलं तर मुरम्यातलं कुत्र म्हणलं असा काय लापायला बाहेरीन सोय पाहतो. म्हणला इकडे इकडे ते दाखवतो. त्या कुत्र्यानं अशी आबुकूट ठोकली. पण हे कुत्र लय शहाण होतं, ते म्हणला मी आलो असतो पण बैलाला गाडी रेटन म्हणून वाढायला. पाय कुत्र पा आखा खाली चाललं म्हणजे गाडी ओढीत असतो. तसे ते पण म्हणले आम्हीच पर्वत उचलला. याने एका शकंदा करता कणगुळी काढ्या बरोबर काय लिहिलाय महाराज. ती देव देव आहे. त्या मालकाच्या पुढे काय आहेत आपण? अपार शक्ती विश्वाच्या मालकाची. विश्वातला कण न कण त्याच्या सत्तेशिवाय हलत नाही, एवढी शक्ती. प्रभाती गावाच्या वरुणाने अकाली पाऊस पाडला. आठवलं म्हणून सांगतो, माझ्या पैठणच्या मालकांची वाणी किती गोड आहे बघा ना. शासन आता सांगते पाणी आडवा, पाणी जिरवा. आता सांगते, आता 400 वर्षापूर्वी लिहिलंय. अनवरत मेघ जळा, धरणे बांधून निघाली जे तळा. अनवरत म्हणजे अवकाळी पडलेला पाऊस. शेतीला लागतोय त्याच्यापेक्षा शिल्लक पाणी वाहतं न गव्हाणे साहेब. मालकाने सांगितलं ते धरण बांधून तलाव करून ते मधात घ्या, मग नेमे पिके ढाळा ढाळा द्यायचे, जसं लागन तसं धानाला द्या. 400 वर्षापूर्वी सांगितलंय. हे स्वाक्षण बुटन घालणारे आता सांगत आहेत, आता सांगत आहेत. काय लिहिलाय हो संतांची. काय काय त्या मालकाचे सेवक लोक आहेत. 7 दिवस 7 रात्र पाऊस. गोवर्धन पर्वतावरचा एक कंत वाहू द्याला नाही, एक कण वाहू द्याला नाही. कण सापाचं आळ केलं, मोठ्या औरंगाला बोलिलं, सर्व पर्वताला आळ केलं. अगस्तीला सांगितलं महाराज या, पाण्याची सोय झाली. त्याला राग येण्यासाठीच केलं देवाने. इंद्राला राग आला आणि पाऊस हत्तीच्या सोंडेसारखा मुसळधार पाऊस. आपण कशाला मुसळधार म्हणतो? मोटरसायकलच्या इंना खालची माती भिजली नाही, काय पाऊस झाला. वा वा वा, तुला चांगल्या बेश्रमाच्या फोकान हाणायला पाहिजे. पाऊस झाला. असा पाऊस असतो रे नालायक.
काही म्हणते काही पण ज्ञानच नसतं काय काय. एका जागेवर पाणी घेतलं ना अगस्तीनं तोंड लावलं 14 समुद्रा इतकं पाणी वाहत होतं. 14 समुद्रा इतकं 14. 7 दिवस आणि 7 रात्र. 8व्या दिवशी म्हाताऱ्याने चुटकी वाजली आणि इंद्राला सांगितलं येडपठीस का काय अक्कल एक तुला कोणाच्या नादी लागायला तू. बोकड्याचे शिंग किती वाढे म्हणजे वाघाला हानीत असतात का. शेळीच्या पोराच लग्न झालं. ही नावशी भेटली शिदुऱ्या 2-3 थैल्या आल्या. ते लय मोठ्या शिदुऱ्या आल्या पोराची मायाशी टेकती थोडीच. मणियंत्रातल्या उपनेर मधल्या दाण्यावानी अशी लखाच करू लागली. माया बाब्याला 3 थैल्या माया बाब्याला 3 थैल्या माया बाब्याला 3 थैल्या. आणि शिदुरी वाटताना एका गोळ्याचे 35 तुकडे चष्मा लावून पाहावा लागतो एवढा. आणि ती 2-3 दिवसाची कुमड झालेली चपाती आणि तिच्यावरती एवढा गोळा. आणि शिदुरी वाटणार बी मोठी अशी झाकू घेते. तिला ते भोरकाचे ते भोरका हे असतो ते पीस जम्पर होईन टोपर वेतन. तिला काय नाही चहाचा घोट कोकाचं बोटन चलवय घरला. तिला का पगार असती का काय पण तिला त्याचाच लय मान असतो बाप्पा. ते तितक्याच अशी वजनातच हालत ती तिकून तर टेकतच नाही. टोपलं ते चपातीचा तुकडा ते इतका ते शिदुरी नाशी काय. तसं शेळीच्या पोराचं लग्न झालं. शिदुऱ्या 9-10 थैल्या आल्या. वाटाव शेळ्यातली शेळ्यात. ती म्हणली माय नदीच्या कडीला लांडगीन गेली तिला येता येत नाही. पिले लहान येत मी तिला शिदुरी देऊन येते. तर पोराला वाटलं माय लय हौसे माईच्या सोबती जावा. तर लांडगिनीनं पोराच्या माईच्या आधी पोराला बॉच काढलं मग हिला. काही सोंग असतात का कुठं. अगस्तीनं सांगितलं कोणाशी पंगा घ्यालास हा जगाचा बाप आहे. एवढा पाऊस पडतो इंद्रा. अरे त्याच्या डोक्यावरचा केस सुद्धा भिजला नाही. एका गायीची शेपूट भिजली नाही. एखाद्या वासराच्या कानावर थेंब पडला नाही. आणि काय येडेवानी करायलाय ते म्हणला इतकं पाणी तो 20 वर्ष पाडा तरी पाठ्या पेतच राहतो. ते बी आणतान नको घेऊ. इंद्रान कामधेनू नावाची गाय आणली. तिचं दूध काढून देवाला अभिषेक केला. नाव पड गोविंद. आणि अगस्तीला प्रणाम केला. महाराज काय दिला असेल म्हणून मालक म्हणतात नवल केवडे केवडे नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे पुढे नकळे कानोबाचे पुढे नवल केवडे केवडे हे भगवंताच्या जीवनातलं नवल आहे. महाराज आजचा प्रसाद भगवान बोरेश्वराच्या दरबारात आहे. माझ्या शिवजीचं एक नवल तुमच्या पुढे
प्रतिपादित करतो. भगवान शिवशंकराचा एक उपासक आहे. महाराज पंढरपुरातला मालक आणि बोरेश्वर भगवान सोंगड्याला मानित नाही बरं. काही काहीचे इतके देवापाशी नाटक, इतके नाटक काय येड्यावानी करायला त्याला माजित नाही. महाराज ह्या लवचिक लोकायला मानता ते, निराभिमानी लोकायला मानतो देव. काय आदराची गरज नाही, सन्मानाची गरज नाही, साध्या परिस्थितीत काय, साध्या अवस्थेत या लोकांना मानते ते. असा एक उपासक आहे. नवल सांगतो माझ्या मालकाचं. पर्व काळ शिवरात्रीचा आहे, त्या पर्वावर आपण थोडस बोलावं. तसा माझ्या भगवान शिवशंकराचा फार मोठा वाटा वारकरी संप्रदायात आहे. थोडा नाही. वारकरी संप्रदाय जर कोणी उभा केला असेल तो शिवशंकरांनीच केलाय. एका जनार्दनी वैष्णवानी शिरोमणी महादेव पैठणचे मालक सांगतात. मालकांनी उभा केला शिवजींनी. कोणी आता भजन करीत असेल, भजन सुरू ते त्यांनी केलंय. सांब गायन करी किंवा भजन करी महादेव. हो. सुरनर किन्नर नारद तुम्बर गाती निरंतर रे. सुरनर किन्नर नारद तुम्बर गाती निरंतर रे. माधवा मुरली मनोहर रे. माधवा मुरली मनोहर रे. माधवा मुरली मनोहर रे. सुरनर किन्नर नारद तुम्बर गाती निरंतर रे. भगवानजीने भजन सुरू केलं, वारी त्यांनी सुरू केली. रोज सकाळची वारी. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत. भगवान विश्वनाथाला, भगवान शिवजींना, भगवान बोरेश्वराला चिताभस्म समर्पित करायचा एक जणाचा नियम होता. इथं बसलेल्या माझ्या मावल्यांना सांगतो, चिताभस्म कशाला म्हणायचं? मेलेल्या माणसाची राख. बाय म्हणलं माय, मेलेल्या माणसाची राख. तसं आमच्या लोकांनी सांगितलं काही करतात. महाराज सांगेल ती दिशा. इतकं महाराजांनी सांगितलेली ह्याला आवडत लय. फक्त त्यानं खरं किती खोटं सांगितलं याचा बाजार कोण केलाय? चला त्यांनी सांगितलेलं ऐकतच राहायचं आपलं. शास्त्र, वेद, पुराण याच्या व्यतिरिक्त जर महाराज बोलत असेल तर तो महाराज हरामखोरे समजायचं. वेद प्रणित संप्रदाय, ऋषी प्रणित संप्रदाय, मुनी प्रणित संप्रदाय, शास्त्र प्रणित संप्रदाय, पुराण प्रणित संप्रदाय याला धरून सांगायचं तर विश्वाचं कल्याण होत असतं. उगा काही पण नाही सांगायचं महाराजांनी. पण लोक मानतात म्हणून नाही, त्याचं पाप त्याला सुद्धा कोण्या नरकात टाकावं हे देवाला कळणार नाही. चिताभस्म नित्य नेम होता. सकाळी स्नान करायचं, स्नान आटपलं की मशानात जायचं. मशानातून ती राख घ्यायची. एका वाटीत, खापराची वाटी होती, कटोर, तुळशीपाशी नेऊन टाकायचं. वापस पुन्हा यायचं, पुन्हा स्नान करायचं. गंगेचं पाणी घ्यायचं आणि गंगेचं पाणी भगवान शिवशंकराच्या पिंडीवर तो अभिषेक करायचा. चांगल्या कपड्याने पिंड पुसून काढायची आणि पत्नीला आवाज द्यायचा, लक्ष्मी भस्म घेऊन ये ग. तिनं ते तुळशीपाशी टेकलेली वाटी एका आवाजात नवऱ्याला मंदिरात नेऊन द्यायची. असा तिचा नियम. पण कर्मनो गहनो गती, एक दिवस तिथं माणूसच मेला नाही. असा दिवसच नव्हता महाराज, माणूस मरत नव्हता. 10 हीच माणसं मरायची. पण एक दिवशी, त्या दिवशी कोणीच मेलं नाही. मग राख कशी ठेवायची? आणि राख तर ती जळालं की लोक गंगेत ढकलून देत होते. पण या दिवशी कोणी मेलच नाही ना. करावं काय? रिकामीच वाटी तुळशीपाशी आणून टेकली, पण लक्षातच नाही ना. पुन्हा गंगेचं पाणी आणलं, भगवान शिवजीला अभिषेक केला, पिंड पुसलेली आहे. आणि नित्यप्रमाणे बायकोला आवाज द्यायचा, लक्ष्मी भस्म घेऊन ये ग. त्या बाईनं पाहिलं वाटीत, तर वाटी रिकामी.
आणि रिकामी वाटी नेल्यावर मालक काय म्हणते ना आपल्याला याची भीती होती साहेब, भीती होती. दुसरा आवाज आला, लक्ष्मी किती जोरात ओरडतो ग, तुला ऐकायला आलं नाही का, घेऊन ये भस्म. दोनदा आवाज आला, भस्म नव्हतं राजे त्याच्यात, माणूस मेलत नव्हता, कुठून द्यायची राख. तिसरा आवाज आला, लक्ष्मी आणते का येऊ. बाईच्या लक्षात आलं आज्ञाभंग केल्याचं पाप आपल्या डोक्यावर पडलंय. भस्म नाहीच तर देऊ काय, म्हणून तुळशी वृंदावनाच्या जवळ स्वतःच शरीर पेटून घेतलं. भगवान शिवजीला हात जोडले आणि पेटून घेतलं. ठाण 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 जळालं शरीर. थकून बाहेर आलं, का बायको भस्म देत नाही. पाहिलं तुळशीपाशी तर रिकामी वाटी आहे आणि तुळशीच्या पड्याला असं लांब पाहिलं तर राखाचा ढिगले. लक्षात घेतलं आपल्या बायकोच्या असती येतात काय. पत्नी डोळे भरून आले, त्याच्यातली मुठभर राग घेतली. राग घेतल्याबरोबर काकणं हातात आले. पतिव्रतेचे काकण आहेत ते, पतिव्रतेचे. ढवळेवीर नावाचं गाव आहे खानदेश मध्ये. मी अगोदर वीरपूरचं चरित्र सांगितलं होतं गुजरात मध्ये. हे ढवळेवीर नावाचं गाव आहे खानदेश मध्ये. ढवळेवीर, रुक्मिणी नावाची माऊली तिथे जन्माला आल्या. रुक्मिणी, आणि या रुक्मिणी नावाच्या माऊलीने जीवनभर ज्ञानेश्वरी वाचिली. जीवनभर गाथा ज्ञानेश्वरी, काहीच वाचिलं नाही दुसरं. ज्ञानेश्वरीचे पारायण, गाथ्याचं पारायण, ज्ञानेश्वरीचं पारायण, गाथ्याचं पारायण. आणि एके दिवशी त्या जात राहिल्या. गेल्या फार कमी कालात गेल्या. कमी कालात गेल्याच्या नंतर परिसरातले भक्तगण, गावकरी, इष्ट मित्र, सज्जन सखे सगळे जमा झाले त्या परिवारातले. आणि सगळी भक्तगण त्यांना मानायचे. मग त्या रुक्मिणी आई साहेबांचा, त्या मातेचा, त्या माऊलीचा अंत्यविधी झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी अस्थि सावडायचा, अस्थि संचयाचा, राखेचा कार्यक्रम होता. गळ्यातल्या जेवढ्या तुळशीच्या माळा दोऱ्या सगट शाबीत निघल्या. म्हणून ढवळेवीरला समाधी एका गेलेल्या व्यक्तीच्या गळ्यात पेटून दिल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी राखेतून तुळशीच्या माळी त्याच सापडतात. तुम्ही म्हणताल कोणी टाकल्या असत्या, नाही, त्याच माळा जशाला तशा प्रेतावर त्या माळांची समाधी आहे. कारण तिची देवावरी सत्ता. तो का म्हणे पतिव्रता, तिची देवावरी सत्ता. या भारत देशातल्या, या महाराष्ट्राच्या मातीतल्या पवित्र स्त्रियांची सत्ता देवावर असते. देवावर तिने सांगाव तो देव ऐकत असतो. एवढी मोठी ताकद आहे महिलांची. त्याच्यामुळे मी कधी कधी बॉम्ब टाकत असतो, आगावपणा करण्यापेक्षा सात्विक काम करत जा, देव तुमचं भलं करत जाईल. एवढी मोठी ताकद आहे त्याच्यात, त्या परमेश्वरात. 12 ज्योतिर्लिंग प्रभू भगवान की जय. विठाला 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 विठाला. आणि मग ती मुठभर अशी राख घेतली. त्या राखेमध्ये बांगडी आली. आप्पा बांगडी आली, बांगडी आली. आणि ती राख भगवान शिवजीच्या पिंडीला समर्पित केली. खळकन बांगडी पिंडीवर पडली. प्रभू प्रगट झाले. शबर नावाचा भक्त आहे. काय देऊ तुला, काय देऊ, काय देऊ. त्या शबराने एकच प्रश्न केला देवाला, विठाला विठाला
त्याने भगवान शिवजीच्या पिंडीवर समर्पित केली. त्या राखेच्या मुठीमध्ये कंगन बांगडी आलेली होती, ती पिंडीवर साळुंकीवर पडली. महाराज शंकर अधिक पार्वतीची उपासना झाली. आणि इथेही दैवत दोन्ही आहेत, शिव पार्वती दोन्ही पण आहेत इथं, दोन्ही पण. महाराज तरुच्या रूपात जरी जन्माला आले असतील तरी बोरी पण दोन येतात, म्हणजे शंकर पार्वती. मध्ये साळुंका सुद्धा दोन आहेत, शंकर पार्वती. त्या अस्थिची राखेची मूठ पडल्याच्या नंतर राख तर पडीच, त्याच्यात कंगन पड, म्हणजे पार्वती आई साहेबाला चुडेदान. काय ताकद असते. प्रत्यक्ष शिवशंकर प्रगट झाले, कडकडाटून मिठी मारली. काय देऊ प्रभू, प्रभू माझा आज नियम मोडत होता. कालच्या रात्री कोणीही मृत्यू पावलं नाही, काल दिवसभरात याच्याकरता चिताभस्म समर्पित करायचा नियम माझा संपत होता. पण हा नियम जर माझा कोणी कायमस्वरूपी ठेवला असेल तर ती माझी पत्नी आहे. आणि तुम्ही माझ्यावर जर प्रसन्नच असाल तर मालकाचा नियम कायम ठेवणारी पत्नी ज्याला प्राप्त झाली त्याला ती पुन्हा पत्नी प्राप्त व्हाव. राखीतून पुन्हा ती स्त्री जन्माला आली. नवल केवळे नवल केवळे केवळे माझ्या शिवजींचं. शिवरात्रीचा पर्व काळ होता, याच्याकरता एक नवल तुम्हाला ऐकून प्रतिपादित केलं. यमुनेच्या डोहामध्ये कालिया नावाचा सर्प विराजमान आहे. कालिया नावाचा सर्प वेळेस सोडेल, त्रास देणार नाही तुम्हाला कोणाला. एवढी मोठी माणसं जेवायची. बऱ्यापैकी आता सावलीची जागा सगळी संपली. आतापर्यंत ऍडजस्ट केलं तरी काही पुरुष उन्हात आहेत. कालिया नावाचा सर्प ज्या वेळेला यमुनेत दाखल होतो त्यावेळेला त्यानं त्याच्या विषाचा प्रयोग करायला सुरुवात केला. उग्र स्वभावाचा होता, वात्रट स्वभावाचा सर्प होता. तो कोण्या जनावराला धरीत नव्हता, पण जनावर पाणी प्यायला आले की त्याचं विष पाण्यावर सोडत होता. आणि ते विषारी पाणी जनावरानं पेलं की ते जनावर मरायचे आणि पाण्यात तसेच, मग ते पाण्यात मरून पडे की तो खात होता. कानावर वार्ता गेली प्रभूच्या, कालिया बदमाश आहे, नालायक आहे. तुम्हाला एक सांगू का, रवरवी कोणाची बी ठराविक दिवसच चलती. तो गरीब असो, भिकारी असो, श्रीमंत असो, व्यापारी असो, राजकारणी असो, महाराज असो, डॉक्टर असो, शैक्षणिक क्षेत्रातला असो, कोणतंही क्षेत्र असू द्या, मर्यादा सांगितल्यात. मर्यादा, मर्यादेचं उल्लंघन, चौकटीचं उल्लंघन केलं रे केलं की त्याचं वाजलं. कोणी असू द्या, किती मोठा असू द्या. रावण संपलाय. किती मोठा रावण होता, किती मोठा रावण. कालियानं नियतीचं उल्लंघन केलं. हिंस्र पशून शिकार करावी, एखादं इकडचं तिकडचं एखादा पशु खाल्ला असता, धकून गेला असतं. पण सरळ सरळ यमुनेमध्ये विष टाकायचं. तिथं पवित्र स्त्रिया स्नानाला जायच्या, पवित्र साधक पुरुष महात्मे स्नान करायचे. आणि त्याचा बाधा होऊ लागला, त्वचा काळी पडू लागली, दगडासारखी कठीण होऊ लागली. काय करावं. मग यमुनेच्या तीरावर दुपारी गायी कळंबाखाली बसवल्या आणि त्या वाळवंटाच्या परिसरामध्ये प्रभूने एक डाव मांडला. चेंडू फळीचा डाव मांडीला यमुना वाळवंटी. तो डाव मांडीला. भगवान नाना प्रकारचे खेळ खेळत होते. हमामा पोरा हमामा, हे हमामा पोरा हमामा, हमामा
खेळ होते. विटी दांडूचा खेळ खेळला. हे खेळ विटी दांडू आता खेळ विटी दांडू आता खेळ विटी दांडू मधात एक गोड शब्द आहे पण मावल्या पुढे आहेत. खेळ विटी दांडू आता भेऊ नको रिकामी जागा. ती घरी गेल्या भरून काढा. काय खेळ खेळायचे. लगोरी नावाचा खेळ खेळला. लगोरी काय येणार आहे जीनच्या पॅन्टीवाले ते खेळ असेच खेळ 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 होते. खेळ मांडला